नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं सर्वांचं अंकिता रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल मसाला भेंडी। मसाला भेंडी बनवण्यासाठी सर्वप्रथम ताजी भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। भेंडी धुवून झाल्यानंतर ती स्वच्छ कापडाने पुसून कट करायला घ्यायची आहे। मसाला भेंडी बनवण्यासाठी भेंडी उभी पकडून अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे। भेंडी उभी धरून चिरल्यामुळे भेंडीमध्ये मसाले भरता येतात। त्यानंतर मसाला भेंडी बनवण्यासाठी थोडीशी कोथिंबीर, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि या सर्वाची मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून पेस्ट करून घ्यायची आहे। ही बारीक करून घेतलेली सर्व पेस्ट एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये 2 चमचे मॅगी मसाला आणि 1 चमचा हळद आपल्याला लागणार आहे। त्यानंतर मसाला भेंडी बनवण्यासाठी 5 ते 6 चमचे शेंगदाण्याचे कूट आपल्याला घ्यायचा आहे। यानंतर घेतलेले सर्व मसाले यामध्ये 1 चमचा सोया तेल ॲड करून मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये भेंडी टाकायची आहे आणि भेंडीमध्ये मसाला छान प्रकारे भरून घ्यायचा आहे। भेंडीमध्ये मसाले भरून झाल्यानंतर कढईमध्ये 2 चमचे सोया तेल ॲड करायचे आहे आणि गरम तेलामध्ये 1 चमचा मिर्च पावडर ॲड करायची आहे। त्यानंतर मसाल्यामध्ये भरून ठेवलेली भेंडी कढईमध्ये टाकून घ्यायची आहे। ही भेंडी कढईमध्ये थोडा वेळ परतून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा बारीक मीठ ॲड करायचं आहे आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर हे झाकण काढून घ्यायचं आहे। मसाला भेंडीवरती 15 ते 20 मिनिटे झाकण ठेवल्यामुळे ही भेंडी वाफेवरती छान प्रकारे फ्राय झालेली आहे। तुम्ही बघू शकताय घरी बनवलेल्या या मसाला भेंडीला एकदम हॉटेल स्टाईल टेक्स्चर आलेला आहे। तुम्ही देखील तुमच्या घरी मसाला भेंडीची ही परिपक्व रेसिपी नक्की ट्राय करा। मसाला भेंडीची ही परिपक्व रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलला आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।